सकाळचे 4 वाजले होते रात्रीचे. माझा नवरा अचानक कुठं घर सोडून गेला काय माहिती. आमचे भांडणं झाले एकाएकी. त्याला जगवण्याचा कंटाळा आला लेकरं म्हणून तो पळून चालला गेला. हॅलो, हाय, नमस्कार फ्रेंड, स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. तर गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. तर आता वाजलेले आहे 10:30. तर बघा आमचं आवरलंय. माझ्या मुलीची आत्ताच आंघोळ झाली. बघा तिच्या हाताने कपडे घालते आणि माझे पण स्वयंपाक वगैरे झाला. माझं आवरणं झालं, स्वयंपाक झाला, आंघोळ वगैरे झाली. माझे कपडे बाकी आहेत आता आणि काम सुद्धा माझं एवढं बाकी आहे. बघा माझ्या घरात किती सारा पसारा आहे. लेकराचं घर म्हणलं की असं सगळा घराने पसारा भरलेला राहतो. तर बघा किती सारा घराने पसारा. आता सगळं मला आवरायचंय. आणि सकाळी एक तर असं झालं, उद्याचा गुढीपाडवा आहे तर माझ्या मुलीच्या स्कूलमध्ये ना गुढीपाडव्याचं कार्यक्रम ठेवलेला आहे. मग तिला असं मस्त नऊवारी साडी नेसून दिलेली आहे. मस्त आज नऊवारी साडी आणि खूप गोड दिसत आहे आज माझी मुलगी. घरी आली की तुम्हाला नक्का तिचा व्हिडिओ शेअर करीन तुमच्यासोबत, तिचा पण व्हिडिओ काढीन. खूप गोड दिसत होती आणि मस्त एक गुढी दिली तिच्या संग. गुढी दिली उभारून आणि मस्त गुढी घेऊन गेली. ती गेली स्कूलमध्ये. मग आम्ही आमचे काम आवरले. तर माझा स्वयंपाक झाला. तर भांडे सुद्धा झाले. आता कपडे धुते. बघा माझी मुलगी मटकते आहे आरशामध्ये. तिचा चालू आहे मेकअप सध्या. बघा काय करती? मेकअप. कशाला लागते तुला मेकअप? दीदीकडे जायचं. आम्ही चाललोय दीदीकडे स्कूलमध्ये आणायला. पण त्याच्या आधी आपल्याला कामं आवरा लागतील ना. दीदीला आणायला जावं लागेल तर. कारण खूप ऊन आहे. एवढं ऊन आहे ना, खूपच ऊन आहे. आणि एवढ्या उन्हात एकदा घराच्या बाहेर गेलं आणि घरामध्ये आलं की डायरेक्ट झोपून घ्यावं लागतं. एवढं खतरनाक ऊन तपत आहे. तुमच्या इकडे तपत आहे का? तुमच्या इकडे तपत आहे का ऊन? नाही. 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 मग हिच्या इकडे तर तपत नाही. ही तर आता डायरेक्ट दीदीला शाळेतून आणलं ना की काम करणार आहे ना. नाही. मग ऊन आहे आपल्याकडे. ऊन आहे ना. मग तू काय आपले बघा बाहेर पण एवढं ऊन आहे की आमच्या घरामध्ये आमच्या घरामध्ये ऊन घुसते. बघा इथपर्यंत ऊन येते. काय करावं आम्ही? तर बघा तुम्हाला दाखवते मी. हे बघा, हे इकडे कपडे पडलेले आहेत. आता एवढे कपडे घ्यायचे. तिथं कपडे पडलेले आहेत, त्याच्या घड्या घालायच्या, कपाटामध्ये ठेवायच्या. माझी मुलगी तर काहीच काम करू लागत नाही. आंघोळ झाली की तिचं मटकनच चालते. आरशात बघू बघू एवढी मटकते. बघा तिचं किती मटकन चालते. तर ती काय काम करू लागणार आहे. पोळ्या सुद्धा झाल्या आणि इकडे आपली मटकी शिजत आहे. बघा हे मेकअप करणार मम्मी. कशाला? तुला म्हणलं होतं आंघोळ करायचं होती. आंघोळ झाल्यावर मेकअप कर. तर मस्त म्हणलं. मग का तुला मेकअप करायला तू काय शाळेत हस का? हाव. शाळेत जे मुली शाळेत असल्या ना त्या मुलीच मेकअप करून मस्त आज गुढीपाडव्याची तयारी करून जातात. मग आंघोळ करायचं बी नव्हती जाता. कुठं? दीदीकडे असं कर. तर तुम्ही माझे मागचे व्हिडिओ बघितलेच असतील. माझ्या नवऱ्याने मारलं होतं मला. मग त्याच्यामुळे मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होती आणि मग त्याच्यामुळं आमचे वादावाद झाले. मग माझा नवरा आम्हाला सोडून चालला गेला. तर आता कधी येते काय माहिती. चालला गेला बिचारा. कुठे गेला काय माहिती. गरीब बिचारा आहे हो. गरीब बिचारा काय काय हो. तर ते चालला गेला. आता बघू आता कधी येते. तर कोणाच्या मात आपली जिंदगी अटकत नाहीये आणि कोणाच्या मात काही राहत पण नाहीये. आपण आपली जिंदगी स्वतः जगायची आणि स्वतः करायचं. आपण सुद्धा कामाला जाऊ शकतो. आपण सुद्धा जगू शकतो. आपण सुद्धा करू शकतो. बरोबर ना. कोणाच्या भरोश्यावर राहायचं का नाही. फक्त मला माझ्या बहीण भावांचा सपोर्ट हवा. मला प्लीज सपोर्ट करा. माझी व्हिडिओ शेअर करा, लाईक आणि सबस्क्राईब करा. की मी एकटी माझ्या 2 मुलीला घेऊन जगली पाहिजेत आणि त्यांची हर इच्छा पूर्ण केली पाहिजेत. तर प्लीज सगळे बहीण भावांनो सगळ्यांनी सपोर्ट करा. सर्वांना सपोर्ट. मला सपोर्टाची गरज आहे. असं रडत बसायचं का नाही. माझा नवरा घर सोडून गेलेला आहे तर त्याच्यासाठी रडत बसायचं नाही.
गेला तर जा बाबा, तुला जिकडे जायचं तिकडं जा. फक्त माझे बहीण भावांनो, फक्त तुम्हाला एक विनंती आहे, सगळ्यांनी सपोर्ट करा, लाईक आणि सबस्क्राईब करा, की माझ्या दोन्ही मुली घेऊन मी हिमतीने जगली पाहिजेत आणि त्यांच्या हर इच्छा पूर्ण केल्या पाहिजेत. बरोबर नाही ईशानी? तर सांग सगळ्यांना लाईक आणि सबस्क्राईब करत राहा. तर माझी ईशानीचा मेकअप चालू आहे, बघा कशी मेकअप करते. बघा एवढ्या कपड्याच्या घड्या केल्या, तिथं जेवढे कपडे पडलेले होते ते सगळे खाली केले. बघा किती गच भरलं होतं ते. कपडे पण धुणं झाले माझे. एवढ्या कपड्याच्या घड्या केल्या. आता एवढ्या कपड्याची घड्या कपाटामध्ये ठेवून द्यायच्या. ही तर माझी मुलगी बघा किती लिपस्टिक लावली तिनं. हिरोईन झाली, हिरोईन है ना, हिरोईन. आता हे कपडे मी कपाटामध्ये ठेवून देते. रोजचे बघा किती कपडे पडतात. लेकरं घरामध्ये म्हटलं की खूपच कपडे असे सगळ्या घरानं पसारा आणि कपडे सुद्धा राहतात सगळ्या घराने. बघा ते काय करत आहे भूत आमचं, कपडे घालत आहे. काय करती? कपडे काढायला. फाटलेला आहे बाळा ते ड्रेस. एवढा छान ड्रेस घातला तू आणि ते फाटका ड्रेस घालती का चिंध्या चिंध्या लोंबलेला? नहीं, मैं गरीब है. गरीब है तू? बोल फिर इसको, सब लोग को बोल, मैं गरीब हूँ, मुझको लाइक और सब्सक्राइब कीजिए. बोल. लाइक सब्सक्राइब कीजिए. कौन है तू? मैं वो गरीब. गरीब है मेरी बच्ची, उसको लाइक और सब्सक्राइब कीजिए सब लोग. सकाळचे 4 वाजले होते. माझा नवरा उठला, रात्री झोपताना झोपलेला होता. नंतर उठला, मी उठून बघते तर ते नव्हते. एकाएकी कुठं गेले काय माहिती. रात्रीच म्हणजे आमची भांडणं झाले. व्हिडिओ बघितला असेल त्यांनी. मला एवढं मारलं होतं की मला डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायचं काम पडलं होतं. त्याच्यामुळं मग आमचे वादावाद झाले. मग मी काय त्यांना बोलतच नव्हती. हॉस्पिटलमधून आली घरी तर मग मी बोलतच नव्हती त्यांना, ते पण मला बोलत नव्हते. तर मग एकाएकी रात्रीला कुठं उठून गेले काय माहिती. चालले गेले असतील गावाकडे, कुठं गेले, त्यांच्या घरी चालले गेले असतील, कुठं गेले असतील काय माहिती. फोनसुद्धा नाही केला. फक्त एवढं म्हणून गेले की बघ आता जगव तुझ्या मुलीला तू. तर मी तर माझ्या मुलीला जगवणारच आहे, कोणाच्या भरोश्यावर थोडी सोडणार आहे. बाईचं जीवन सगळं सहन करण्यासाठीच राहते आणि सगळ्यात जास्त हिंमत माझी हिंमत येता आणि ते मी करून दाखवीन. तर सगळे बहीण भावांनो, प्लीज सर्वांनी सपोर्ट करा आणि लाईक आणि सबस्क्राईब करा आणि सगळ्यांच्या सपोर्टाची गरज आहे. सगळ्यांनी माझ्या चॅनलला सपोर्ट करा. चाललोय आता मुलीला आणायला. 12 वाजले तर तिची 12 वाजता शाळा सुटते. तर आम्ही चाललोय आता शाळेत. ही माझी मुलगी मी बघा किती ऊन तपते. चला तुम्हाला शाळेत दाखवते आज तिच्या शाळेत काय कार्यक्रम आहे ते. बघा इथं JCBचं रस्त्याचं काम चालू आहे. इथं रस्ता बनवणं चालू आहे. गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हे बघा माझी मुलगी कशी तयार होऊन गेली होती शाळेमध्ये. छान छान मस्त अशी गुढी घेऊन गेलती आणि बघा किती छान दिसत आहे ना. अशी मस्त नऊवारी साडी नेसून गेलती, मस्त असा मेकअप करून गेलती. किती छान आंबाडा पालडा होता बघा, किती छान दिसत होती, मस्त भारी दिसत होती ना बघा. तर तिच्या शाळेमध्ये मस्त छान असा कार्यक्रम होता गुढीपाडव्याचा आज. कारण उद्या गुढीपाडवा आहे पण मग सुट्टी आहे, त्याच्यामुळे मग आजच कार्यक्रम ठेवता गुढीपाडव्याचा. तर मग आम्ही ही गुढी उभारली होती. तर आता या गुढीला आम्ही दारात उभारू. अशी धरून कर बघा. गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वांना. तर चला बाय बाय. कशी वाटली माझी मुलगी? छान वाटली का? जा. हो.